आज मी आहे ना एक जुनी आठवण 1983ची सांभाळते. मी नुकतीच कामाला लागले होते भोईवाडा न्यायालयामध्ये आणि त्याच वेळेला नुकतंच वकिली करायला एक 5-6 मुलं यांनी सुरुवात केली होती. त्यातला एक इंगळे म्हणून जे होते ते खूप मस्तीखोर होते आणि म्हणजे मला चपला काढायची जरा सवय होती. चपलाच लपव, बॅगेत काहीतरी घालूनच ठेव, असं काहीतरी लहान मुलासारखे मस्ती करायचे. तर मला त्यांना एकदा धडा शिकवायचा होता. मी ठरवलं ज्यांना जिंजर हे पेय माहीत आहे त्यांनाच कळेल की काय केलं मी काय केलं, मँगोला मागवला, तो प्याले आणि मँगोलामध्ये कॅन्टीनच्या बॉयला सांगून जिंजर भरलं आणि त्याच्याचकडून ते झाकण अशा पद्धतीने बसवून ठेवलं की ते इंटॅक्ट असल्यासारखं जरा वाटायला लागलं. आणि त्याची मला इंगळ्यांची मला यायची वेळ माहीत असायची की ह्या वेळेला ते येतील. आणि त्याच वेळेला मी नेमकं आणि ते काय करायचे, आम्ही फोन घ्यायला गेले किंवा काय करायला गेले त्यावेळेला ते असे उपद्व्याप करायचे. आणि त्यांचं असं असायचं की ते उपद्व्याप करताना त्यांनी केलं हेही कळलं पाहिजे आणि मी तर करतच नव्हतं असं दाखवायचंही असायचं. तर ते आले, त्यांनी तिथे मँगोला बघितला. मी नेमकी मुद्दामून फोन घ्यायला गेल्यासारखी गेली आणि त्यांनी मँगोलाला हात लावल्यावर मी लगेच म्हणाले, हो तो मी मला प्यायला मागवलं आहे, मला प्यायचं आहे. आता मला त्यांना चिडवायचंच होतं, त्यामुळे अगदी त्याने हिरोगिरी दाखवत, त्यांच्या लक्षात नाही आलं हिरोगिरी दाखवत अगदी मी दाताने सुद्धा झाकण काढू शकतो असं काढून मँगोला म्हणून जिंजर प्याले. ज्यांना माहीत आहे जिंजर तोंडामध्ये झिंजिण्या आणतं, त्याने सॉफ्ट ड्रिंक म्हणून मँगोला प्याले होते आणि त्यांना मी जिंजर पाजलं होतं. त्याच्या तोंडातून ते पूर्ण बाहेर पडायला लागलं. आम्हाला ऑफिसमध्ये सगळे म्हणायचे, तुम्ही अजून कॉलेजमधून बाहेर पडलेला नाही आहात का, किती मस्ती करतात. मला हा एक आठवण मला सांगायची होती.